आज एकादशी आहे, ज्येष्ठातली आता दुसरी. आता आषाढी एकादशी पुढची येणार आहे. सर्वांना शुभेच्छा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. मला वाटतं आज गीता महात्म्य म्हणूया, म्हणजे मग सगळ्यांना. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला. अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैर्ननदी कैवर्तकः केशवः. पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं. लोके सज्जनषट्पदैर्हरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमल प्रध्वंसि न श्रेयसे. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. मला असं वाटतंय आज आपण सगळे मिळून एक 12वा अध्याय म्हणूया. एखादा श्लोक झाला तरी चालेल. सगळेजण काय करता, अनम्यूट करता का म्यूट करता? सगळेजण म्हणूयात. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः। ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं संयम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्वाप्यते। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरता। भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसां मय्येव मनः धत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः। अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय। अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि। अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्। श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागात् शान्तिरनन्तरम्। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः। मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः। यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः। हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः। अनपेक्षशुचिर्दक्षो उदासीनो गतव्यथः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः। यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः। समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः। तुल्यनिन्दः स्तुतिर्मौनिर्भक् सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः। ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12 श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु। हरये नमः हरये नमः हरये नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चला आता आपण थोडे श्लोक राहिलेले आहेत 20. 58वा त्या दिवशी झालेला होता. पुन्हा एकदा थोडासा त्याचा आढावा घेऊया. काय म्हणले होते भगवंत की मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी अथचेत्वमहंकारान् श्रोष्यसी विनंक्षसी. ज्याचं चित्त मच्चित्त हा म्हणजे माझ्यामध्ये आहे आणि
तर काय होईल, सर्व दुर्गाणी, दुर्ग म्हणजे किल्ले असा अगदी अर्थ नाही घ्यायचा, सगळी संकट तू पार करून जाशील. मतप्रसादात, माझ्या कृपेमुळं, माझ्या प्रसादामुळं तू आयुष्यातली सगळी संकट पार करून जाशील. आणि जर, म्हणजे नंतर असा अर्थ असतो. चेत म्हणजे जर तुला असं झालं की त्वम म्हणजे तू अहंकारात न श्रोष्यसी, पण अहंकारामुळं जर तू माझं ऐकलं नाहीस तर मात्र विनंक्षसी, तर तुझा नाश होईल. एक फक्त गोष्ट सोडायची बघा, बाकी सोडा नका सोडू, बाकी आपोआप सुटेल. अहंकार. सगळ्यांनी अहंकारावरच बोट ठेवलेले, की या अहंकारापायी आपण या गर्तेत पुन्हा पुन्हा अडकत असतो. म्हणून भक्तानं भगवंताजवळचं चित्त ठेवायचंच आहे. तेवढं फक्त झालं की सुख दुःख सगळे आपल्यापासून दूर जाणार, म्हणजे दुःख दूर जाणार, केवळ सुखच मिळणार. आणि या जन्ममरण रूप संसाराच्या समस्त कारणापासून तू तरुण जाशील. काय काय जे काही तुला संसारात भोगावं लागते ना, ते तू सहज तरुण जाशील, सहजगत्या. आता बघा, सहज एकदम आठवलं की लोकमान्य टिळकांचा सुद्धा एक अग्रलेख लिखाण चालू होतं, आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची वार्ता घेऊन कोणीतरी सेवक आला. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तयारी करा. आणि यांनी तो अग्रलेख पूर्ण केला आणि मगच तिकडे गेलेले. म्हणजे आपल्या मुलाबाळांमध्ये, आपल्या संसारामध्ये किंवा त्या संकटामध्ये इतकं मग्न होतो आपण, ते व्हायचं नाही आहे. आपलं कर्तव्य, आत्ताच मुद्दाम टिळकांच्या नुसार स्वधर्मचा अर्थ पाहत होते, तितका सोपा त्यांनी सांगितलेला आहे. आपण स्वधर्म किंवा सहजं कर्म म्हणजे जन्माला येतानाचं कर्म म्हणतोय, पण आपल्याला कुठं तेव्हा माहिती असतं की माझं सहज कर्म कुठलं आहे ते. हळूहळू आत्ताच्या काळानुसार अर्थ घ्यायचा झाला तर हळूहळू आपण मोठे होतो. आता मुलांची बघा कल पाहिले जाते, ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते, मग त्याला पुढं काय व्हायचं हे लहानपणातच ठरवून जातं. तसं मग आपल्याला जेव्हा जी गोष्ट आवडायला लागते ती बरोबर आपला कल असतो. आणि मग आपण ज्या ठिकाणी जे शिक्षण घेतो, त्यानुसार जी नोकरी मिळते किंवा जो व्यवसाय आपण स्वीकारतो, किंवा महिला ज्या असतील त्या घरातली जी कामं जबाबदारी स्वीकारतील, स्वतः आवडीनं निवडलेलं कर्म, याला आता स्वधर्म म्हणायचं. आणि तो इतका छान पार पाडायचा की तो जर तू करशील आणि तिथं जर तू अहंकार ठेवला नाहीस तर माझ्या अनुग्रहानं तू तरुण जाशील आणि सर्वांच्या पलीकडं जाशील, असं मानून जर ऐकलं नाहीस. आता हे समजून सुद्धा काही जण काय म्हणतात, काय एवढं देवावर विश्वास ठेवायचा, मी सगळं करतोय. खूप जणांमध्ये हा मी इतका भिनलेला असतो की सगळं कोणी केलं, मी केलं, आणि मग तो मी एकदम ढासळला जातो. तर असं मानून जर तू ऐकलं नाहीस तर तुझा नाश होईल, तू नाशाला प्राप्त होशील. म्हणून थोडंसं शंकराचार्य म्हणतात, इदंच त्वया न मंतव्यम स्वतंत्रोहम किमर्थम परोक्तम करिष्यामीति. म्हणजे मी स्वतंत्र आहे, दुसऱ्याचं म्हणणं मी काय ऐकावं असं तू समजता कामा नयेस. आता 59वा श्लोक पुन्हा त्याच्याशीच संबंधित असा दिलेला आहे बघा. यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे मिथ्यैव व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वां नियोक्षती. आता इथे छोटासा संधी आहे. यत म्हणजे जर, अहंकारम आश्रित्य, जर तू अहंकाराचा आश्रय करून, न योत्स्य, आता या अर्जुनाजवळ आलेली गाडी, आता फक्त थोडे श्लोक राहिलेले आहेत. न योत्स्य म्हणजे तिथं खरा संधी आहे, न योत्स्ये म्हणजे मूळ शब्द योत्स्य आहे, तो संधीमुळं योत्स्य झालाय. तर योत्स्य म्हणजे युद्ध करणार, पण न योत्स्य म्हणजे मी युद्ध करणार नाही. म्हणजे अहंकाराचा आश्रय घेऊन तू जर म्हणत असेल की मी युद्ध करणार नाही,
नयोत्स्य इति मन्यसे, मन्यसे म्हणजे असं तुला वाटत असेल, असं तू मानत असशील तर मिथ्यैष म्हणजे मिथ्या एष, व्यवसाय हा ते, व्यवसाय म्हणजे निश्चय. आपण दुसऱ्या अध्यायात पाहिले व्यवसायात्मिका बुद्धी रेके कुरु नंदन, तोच कोरला गेलाय मनावर. व्यवसाय आपण म्हणतो मी व्यवसाय करतो, किती सुंदर अर्थ आहे बघा या व्यवसायाला, की मी निश्चयपूर्वक जे काही करीन ते करतो. नुसता फक्त त्याच्यातून मला लाभ किती फायदा किती हे पाहायचं नाही. तुकारामांच्या वडिलांनी बोल्होबांनी एक थोडीशी निर्वाणीची म्हणा किंवा त्याला उपदेशाची भाषा सांगताना सांगितलेलं होतं की हे बघ, आपला हा जो व्यवसाय आहे ना, वणिज, आपलं वाण सामान दुकान जे आहे, तर ते व्यवस्थित चालव, हिशोब नीट ठेव, तोलून मापून बरोबर दे, कुणाला कमी देऊ नको, कुणाला जास्त देऊ नकोस. योग्य तोच त्याचा मालाची किंमत असेल ती घ्यायची, कुणालाही दुखवायचं नाही. अडले नडलेल्याला मदत करायची. म्हणजे एखाद्या येतो आणि त्याचं काही अडलं, तर आता ह्याच्यावरनं एक किस्सा सांगणार आहे मी, लगेचच आठवतोय, बघूया, पुढे श्लोक घेत राहू. की आपल्याकडं अजूनही थोडंसं माणुसकी, समजून घेणं, भावना याला महत्त्व दिलं जातं. तसं तुकारामांच्या काळात तर, त्या 16व्या शतकात तर इतकं होतं की सगळा मुस्लिमांचा कब्जा होता आणि म्हणजे परकीयांची आक्रमणं हे सगळं सोसावं लागत होतं. आणि अशा वेळेला सुद्धा सगळ्या गावातल्या लोकांना कुणीही त्रस्त झालं तर तू त्यांना वेळेला मदत कर. आपला व्यवसाय असा कर. महाजनकी म्हणजे कुणाला जर हे करायचं असेल, कुणाला कर्ज द्यायचं असेल, तर ते वर्षाला फक्त मोजकं म्हणजे 3% वगैरे अशा व्याजाने दे. एखादा जर नाही भरू शकला तर त्याच्याशी समजुतीनं वाग. हे सगळं त्यांनी सांगितलं. तुकोबांनी नंतर तर सगळं बंद करून अख्खं देऊनच टाकलं, जगाला सगळं वाटलं. पण इथं असं सांगतायत की मिथ्या एष व्यवसाय हा ते. तर जर तुझा निश्चय हा मिथ्या असेल, हे खोटं आहे असं जर वाटत असेल, तर प्रकृती ही त्वाम नियोक्षती, तर प्रकृती ही तुला तिथे नियुक्त करील. म्हणजे जर माझ्या निर्देशानुसार कर्म तू केलं नाहीस, युद्ध केलं नाहीस, तर तू मार्गातून भ्रष्ट होशील आणि तुला तुझा स्वभावच, प्रकृती म्हणजे काय, आपला स्वभाव, तर तो आपला स्वभावच तिथे त्या कर्म करायला प्रवृत्त करेल. अहंकाराचा आश्रय घेऊन जर युद्ध करणार नाहीस असं म्हणत असशील तर तो तुझा निश्चय खोटा आहे. मिथ्या एष व्यवसाय हा ते, याच्या खाली अंडरलाईन आहे आजच्या श्लोकाला, की तुझा निश्चय हा चुकीचा आहे, खोटा आहे. तू जरी केलं नाहीस, तू जरी म्हणलास अहंकारामुळं मी नाही करणार, नाही का, तो पहिल्यांदाच म्हणतोय मी युद्ध करणार नाही, शस्त्र खाली ठेवलेली आहेत. पण आता ते सांगतात प्रकृती ही त्वाम नियोक्षती, तुझा जो स्वभाव आहे तोच तुला युद्ध करायला कारणीभूत होईल, लावेल, प्रवृत्त करील. आपण म्हणतो का मी आता आजपासून काही करणार नाही, पण आपला जो स्वभाव आहे तो मनातनं म्हणतो जाऊ दे, निदान भगवद्गीता म्हणू, जाऊ दे निदान दासबोध वाचू, जाऊ दे ज्ञानेश्वरीचा तरी अभ्यास करू. नुसते 24 तास काय करायचे हो. उलट मग काय होतं, माणूस जास्त रमतो आपल्या स्वभावानुसार, ज्या ज्या गोष्टी करायच्या उरलेल्या आहेत त्या करत राहतो. तर माझी मुलगीसुद्धा म्हणते कशावरून हे, आता ते उद्या कीर्तन, आजच आहे बरं का कीर्तन, फेसबुकवर कोणाला ऐकता आलं तर बघा, तिथल्या आपल्या 8 ते 9, रात्रीच्या 8 ते 9 या वेळेला. तर ती म्हणते तुला आपलं बरं आहे, काही ना काहीतरी लावूनच घेतेस तू, कशामध्ये तरी मग्न राहायचं. कारण आता इकडं आलं म्हणून काय सगळे व्यवसाय बंद करायचे काय, व्यवसाय याच्या अर्थानं नाही. आपलं जे मन आहे, आपला जो स्वभाव आहे त्यानुसार आपण कुठंही गेलो, परदेशात जा, आपल्या घरी राहा, पाहुण्यांकडे जा, त्या गोष्टी करतच राहायच्या. स्वभाव हे प्रकृती स्वाम नियोक्षती, हे पण महत्त्वाचं,
की आपली प्रकृती म्हणजे आपला स्वभाव आपल्याला ते करायला भागच पाडेल. तसं त्यालासुद्धा थोडा वेळ वाटेल, हे युद्ध क्षणभर वाटलेलं आहे. पण आता त्याचा जो स्वभाव आहे काय आहे की युद्ध करणं. क्षत्रिय आहे तो आणि क्षत्रियानं युद्ध केलंच पाहिजे. इतरांचं रक्षण केलंच पाहिजे. क्षत्रिय शब्दाचाच अर्थ असा आहे, क्षतात किल त्रायते. क्षत म्हणजे संकट, अडचण. जेव्हा संकट येईल त्यावेळेला किल म्हणजे खरोखर, त्रायते म्हणजे रक्षण करतो. त्या संकटापासून जो रक्षण करतो तो क्षत्रिय. आत्ता भागवतात सुद्धा वाचलंय बघा, सगळी कर्तव्य त्यांनी पुन्हा इतकी छान समजावून दिलेली आहेत ब्राह्मणाची, क्षत्रियाची. तर म्हणून तुला ही कर्तव्य पार पाडावीच लागतील. बंद केलं मी ते, ठीक आहे. मग आता पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ बघा की जर यत अहंकारम आश्रित्य, जर अहंकाराचा आश्रय घेऊन न योत्स्य इति मन्यसे, मी युद्ध करणार नाही असं वाटत असेल, असं मानत असशील, तर तुझा मिथ्या एष व्यवसाय ते, हा तुझा निश्चय मिथ्या आहे, चुकीचा आहे. प्रकृतीस्त्वां नियोक्षती, प्रकृती तुझा स्वभाव तुला ते करायला भागच पाडेल, त्याच्यावर तुझी योजनाच करेल, हे तू लक्षात ठेव. समश्लोकी बघूया. मनसी मीन झुंजेची, हे जे मी पण घेऊनी. विनोबाजी म्हणतात, तो निश्चय तुझा व्यर्थ, स्वभाव करविलची. तुझा जो निश्चय तो व्यर्थ होईल. संत तुकाराम म्हणतात, अहमपणे म्हणसी न भांडे मी यासी, यास्तव हेळसी अमुसे मत. कौरवा मारणे पापी व्हावे कोणे, दिसेला जिरवाणे जिणे पुढे. हे मिथ्या कल्पित तनु स्वभावात, सहज होईल घात कौरवांचा. अरे कौरवांचा सहज घात होणार आहे. सगळे तुझ्या मनातल्या ह्या मिथ्या कल्पना आहेत. प्रकृती क्षत्रियाची अनिवारसाची, तुका म्हणे अरींची पूर्वी न पाठ. अरे तू कधी शत्रूला पाठ दाखवू नकोस म्हणून म्हणलेलं आहे, प्रकृती क्षत्रियाची अनिवारसाची. अरे क्षत्रियाची प्रकृती कशी आहे, अनिवार्य आहे. ती अशी अडवता येणार नाही आहे. तो कधीही शत्रूला पाठ दाखवणार नाही. तशी तू सुद्धा शत्रूला पाठ दाखवू नकोस. वामन पंडित म्हणतात, जे अहंकार धरुनी भांडे ना म्हणतोसी तू. आता भांडणच आहे, युद्ध म्हणजे काय, प्रेमा नाही का हो. हे मिथ्या तुझी बुद्धी, हे मिथ्या तुझ युद्धी, युद्धी प्रकृती योजिल. तुझी प्रकृतीच ती आहे की तुला युद्धामध्ये ती योजना योजीलच. तू किती म्हणलास मी नाही करणार, हातात न ठेवून दिलं. आता बघा सहज एकदम डोक्यात आलं, काही जण म्हणतात आज एकादशी आहे मी काही खाणार नाही, पण ते समोर फळं येऊन राहिली काय की परत तो निश्चय बाजूला होतो. आणि ठीक आहे, उपवासाचं तरी मी खाणार नाही म्हणून हा देहधर्म चालणार नाही. अर्थात त्याला फार मोठी साधना असेल तर तो निराहारही राहू शकतो. 3 दिवस उपवास करायचा असतो एकादशीचा म्हटलं की. द्वादशीचं दुपारचं जेवण झाल्यानंतर जे उपवास धरायचा आहे तो आपलं एकादशी म्हणजे पहिली दशमीला पूर्ण निराहार राहायचे, एकादशीला पूर्ण निराहार राहायचे आणि द्वादशीला ते पारणं सोडायचं असतं. म्हणून आपल्याला त्या अंबरीश राजाची गोष्ट माहिती आहे ना. अंबरीश राजांना काय झालं, राजाकडे दुर्वास ऋषी आले आणि ते सांगतात की मी तुझ्याकडं एकादशीचं पारण्यासाठी येणार आहे, म्हणजे जेवणार आहे. तर राजाला आनंद होतो, म्हणतो ठीक आहे. त्यांनी सर्व स्वयंपाकाची सिद्धी केली, अगदी पक्वान्न केली, सगळं केलं. आता हे जे नदीवर गेले स्नान आणि सगळे संध्या वगैरे करायला, तर ते बरोबर 12 वाजले तरी यायला तयार नाही. द्वादशीला आलेच नाहीत. आता इतका नियम असतो की त्या द्वादशीलाच पारणं सोडायचं असतं. मग त्यांनी सगळ्या ब्राह्मणांशी पुरोहितांशी चर्चा केली की आता मी काय करू.
आज ही जर वेळ टळली तर त्या एकादशीचं महत्त्व आपल्याला मिळणार नाही, पुण्य मिळणार नाही. मग कोणीतरी सांगितलं तीर्थावर तुम्ही तीर्थ प्या, फक्त देवाचं तीर्थ प्यालं की झालं, म्हणजे ते पारणंच झाल्यासारखं आहे. तेवढं तीर्थ पितो न पितो तेच आले दुर्वास ऋषी आणि म्हणे मला टाकून तू जेवलायस, तुला वाटलं का आणि शोभलं का. आणि त्याला शाप दिलेला आहे, तुला 10 जन्म घ्यावे लागतील. असं म्हटल्यानंतर काय आता इलाजच नव्हता. एक कृत्या नावाची, कृत्या म्हणजे काहीतरी असं जसं शस्त्र असतं तसे, ती त्याच्या मागे सोडली. जातोय आपल्या पुढे, भगवंतांच्या जवळ आला. मग भगवंतांनी सांगितलेलं आहे त्या दुर्वासांना की तू मला शरण येण्यापेक्षा त्याला शरण जा, आणि मग तिथं गेल्यावर तुझी हे होईल. कारण आपण एखाद्याला शाप दिला तर तो आपल्याला पण लागतो. आणि मग शेवटी भगवंतांनी सांगितलं की मी त्याचे 10 जन्म घेईन, म्हणून 10 जन्म भगवंतांनी घेतलेले आहेत. आणि मग दुर्वास आले, त्याला शरण गेले, म्हणले माझी चूक झाली, तुला मी शाप दिला, तो नकोय द्यायला. मग त्याचं त्याला पुण्य सगळं फळ मिळालेलं आहे. म्हणजे सहज एकदम डोक्यात आलं की अहंकारामुळं अगदी ऋषीमुनींना सुद्धा हे भोगावं लागलेलं आहे. म्हणून त्यालाही सांगतायत की ही तुझी जी वृत्ती आहे किंवा तुझी मूळ प्रकृती आहे ती तुला युद्ध करायला भाग पाडेलच. मुक्तेश्वर म्हणतात, मनी अहंकार धरोनी युद्ध न करी ऐसे मनी, तरी या उद्योगाची होईल हानी, प्रकृती युद्ध करवील तुझं. उद्धव चितघनांचं फारसं आपण ऐकत नाही. यावरी मी म्हण पांडव अर्जुन, कौरव हे मज आत्मतयासी आप्ततयांसी, युद्ध करू तरी पापची होईल, देह अहम्मती सांडून ऐसी. हा अवघाची व्यवहार जसा, लटिका मूळ काष्ठची बुद्धी बळासी, आणि स्वये प्रकृती पाहता, तुझ प्रेरितसे निज झुंज क्रियेसी. तुझी जी प्रकृती आहे ती पाहता तू झुंज देणारच आहेस, कारण तुला या कौरवांशी झुंज दिल्याशिवाय पर्यायच नाही आहे. तो तुझा स्वभावच आहे, प्रकृती तुला ते करायलाच भाग पडणार आहे. कीर्तने म्हणतात, माझे यास्ती ऐक नीट धरुनी, मिथ्या अहंकार हा, युद्धा मी न कधी करी न करीसी, ऐका जरी निश्चया. ऐशा जरी निश्चया, मिथ्या हा व्यवसाय होय तरी रे, हे संभवे ना मुळी, युद्धी योजिल बा तुला प्रकृती जी, जन्मे असे लाभली. अरे जन्मापासून जी प्रकृती आहे, स्वभाव आहे, तो बदलता येत नाही. म्हणून एक छान कथा होती की स्वभाव न प्रवर्तते किंवा स्वभाव दुरतिक्रम. स्वभावाला तुम्ही ओलांडून जाऊ शकत नाही, टाळूच शकत नाही. आणि मग त्याच्यावरनं मागेही मी सांगितलं होतं की तो कोल्हा निळ्या भांड्यात पडतो आणि मग निळ्या भांड्यात पडला नकळत पडतो, तर त्याच्या लक्षात येतं आपण पहिल्यापेक्षा वेगळे काहीतरी दिसतोय, आणि म्हणून तो जातो सगळ्या प्राण्यांच्या इथे जातो आणि म्हणतो की मी आता ह्या वनाचा आजपासून राजा बनलोय बरं का. म्हणतो आधी सिंहाला सुद्धा म्हणतो आता आजपासून तू राजा नाहीस, मीच राजा आहे. गंमत अशी झाली, सगळ्यांनाही वाटलं हा नवीन प्राणी आलाय, खरंच राजा आहे, सगळ्यांनी मान्य केलं हो. आणि तेवढ्यात तो म्हणे आता माझी सभा आहे, सगळ्यांनी इथे येऊन बसा. आणि छान सभेत त्याचं सगळं वर्णन सगळं सांगायला लागतो. राजा अगदी असल्यासारखं सगळे भाषण वगैरे छान देतो. आणि तेवढ्यात इतर ठिकाणहून सगळे कोल्हे जमा होतात, आणि कोल्हे जमा झाले की ते सगळे कोल्हे कुई करायला लागतात. त्यांचा जो विशिष्ट आवाज आहे तो कुई कुई जो असेल तो काढायला लागला की हा लगेच धावत तिकडं गेला. तेव्हा सगळ्यांनी ओळखलं, अरे हा तर कोल्हा आहे, आपण काय घाबरलो ह्याला. सिंहालाही वाटलं आजपासून आपलं राजपद गेलं की काय. म्हणून हे जे ते की स्वभाव कधीही बदलत नाही, आणि तो तुझा स्वभावच तुला सगळं करायला कारणीभूत पडेल.
कोल्ह्याची जशी अवस्था झाली की तो मूळ स्वभाव जो आहे, आपण पाहतो की कुत्रेसुद्धा किती तुम्ही त्याला घरामध्ये पाळा, सगळे अगदी हल्ली ट्रेनिंग देतात किंवा पोपटाला वगैरे सुद्धा, आणि जसं म्हणू तसं तेच करतात सगळं. आता आमचा सुद्धा तो बाहुबली, त्याला टाक म्हणलं की टाकतो, बॉल म्हणलं की लगेच त्याला ही ॲक्शन कळते बरं का, लगेच तो बॉल घेऊन येतो, त्याच्यावर खेळतो. पण जेव्हा रस्त्यावरून कुत्रे चाललेली असतात तेव्हा हा भुंकण्याचं काम करणारच नको, की नवीन माणूस कुणी आला की त्याच्यावर भुंकणारच ना. म्हणजे श्वायदी क्रियते राजा तत्किम न अश्नाती उपानहम असा एक शब्द हे आहे, की कुत्र्याला जरी राजा केलं तरी तो जोडे चाटणार नाही का, त्याला जोडेच आवडतात. आम्ही बाहेरून जाऊन आलो की पहिले तो जोडेच चाटायला लागतो. म्हणजे हे जसं स्वभावतः कुत्र्या माजऱ्या प्राण्यामध्ये आहे तसंच माणसामध्ये पण आहे. म्हणून तो तुला योजीलच आणि तू युद्ध करशीलच. अनंत तयनय म्हणतात, अहंकाराच्या करुणी आश्रयाते, अहंकाराच्या करुणी आश्रयाते, मी न करीतो म्हणशील संगराते. संगर म्हणजे युद्ध. मी न करीतो म्हणशील संगराते, फोल म्हणणे हे प्रकृती तुझी तू ते, बळे रणकी लाविल करायाते. अरे तू रणांगणावर आहेस, ती तुझी प्रकृती तुला युद्ध करायलाच लागणार आहे. इकडे शंख बिंख फुंकले होते, आपल्याला माहिती आहे, सगळी वाद्य वाजलेली होती, फक्त आता सुरुवात करायची राहिलेली होती. तेवढ्यात हे सगळं झालेलं आहे की सगळे पाहिले, एकदा मला बघू देत म्हणला, आणि आपले नातेवाईक पाहिले, आपले मामा पाहिले, काका पाहिले, पुतणे पाहिले, भाऊ पाहिले, सख्खे चुलत भाऊच आहेत ना, आजोबा पाहिले, काका पाहिले, मुख्य म्हणजे गुरुवर्य पाहिले, आणि याच्या हातापायातलं अवसान सगळं गेलेलं आहे. म्हणून ते सांगतायत की बळे रणकी लावील करायाते. मारुलकर म्हणतात, गर्व बलाने करिशीन समर, जरी नियम होय नरा, क्षात्र स्वभाव करविल पार्था. आता स्वभाव तुझा कुठला आहे? क्षात्र स्वभाव. मगाशी मी सांगितलं की युद्ध करणं हे क्षत्रियाचं कर्तव्यच आहे. स्वबळे तुझ्या सख्या वीरा. डॉक्टर खैर म्हणतात, जरी मी पणे ठरवेसी नाही, स्वजना विरुद्ध लढणार, निश्चय व्यर्थ तुझा हा, प्रकृती तुझं प्रवृत्त करणार. अगदी सोप्या भाषेत खैरांनी सांगितलं. तर तुला ही प्रकृती सगळं करायलाच लावणार आहे, तू काही काळजी करू नकोस. शंकराचार्य ते सांगतात की अहंकाराचा आश्रय घेऊन तू जर असं समजलंस आणि हा तुझा निश्चय तू केलास की मी युद्ध करणारच नाही, तर तो तुझा निश्चय खोटा आहे. कारण तुझी प्रकृती, तुझा क्षत्रिय स्वभाव तुला युद्ध करायला भागच पाडेल, तर करायला लावीलच. आता एक छोटीशी कथा 2 मिनिटात होईल ते बघूया. की एका संस्थानात एक गवई होता, आणि गवई अगदी पट्टीचा होता. तसाच तो भारतात सुद्धा नावाजलेला होता. त्याची कीर्ती सगळीकडे पसरलेली होती, सगळ्या संस्थानात. आणि कलाकार म्हणलं की तो जरा लहरीच असतो ना, तोही स्वभाव होता. त्यामुळं हा सुद्धा काही त्याला अपवाद नव्हता. आता दुसऱ्या एका संस्थानातल्या राजाला या गवयाची महती कळाली, आणि त्यानं काय केलं की त्या गवयाला आपल्या दरबारात घेऊन यावं म्हणून दुसऱ्या काय म्हणू आपण छोट्या संस्थांच्या राजानं गवयाची लहर जाणून नम्रपणे नकार कळवला, आणि ते गाणं ऐकण्याला संस्थानिकांच्या दरबारी येण्याची विनंती केली. म्हणजे मी तिथं येणार नाही, तुम्ही माझ्या इथे या. आता गाणं ऐकण्याची आवड असलेला हा मोठा संस्थानिक एकदा छोट्या संस्थानिकांकडे जातो, आणि गवयाच्या मनाची आधीपासूनच जरा खुशामत वगैरे करून छोट्या राजानं तयारी करून ठेवली. आता गवई तयार झालेला होता, दरबार भरलेला होता. छोट्या राजानं मोठ्याचा मान म्हणून त्याचं सिंहासन वर मांडलेलं होतं. त्याच्या खाली छोट्या राजाचं सिंहासन, आणि त्याच्या बाजूला गवयाची बैठक. सगळी बैठक व्यवस्थासुद्धा आपणही छान करतो तशी योजना केली, आणि सगळे आपापल्या जागेवर बसले. गवयानं दरबारात प्रवेश केला.
बैठकीची योजना पाहून रागानं तो निघून गेला. का बरं निघून गेला? की छोटा संस्थानिक धावत येऊन गवयाच्या मागं गेला की त्याची विचारपूस केली. काय झालं? रागानं काय तू हे का केले म्हणतो. तो म्हणतो, हा दरबार माझ्यासाठी भरलेला आणि माझी बैठक सर्वांच्या वर पाहिजे. आपण पाहतो ना, स्टेज उंच असतो, बाकी सगळे आपण खाली असतो. मी मुख्य राजा आहे, या दरबारात माझा अपमान झाला, मी गाणार नाही. छोट्या राजानं मोठ्या राजाला गवयाची तक्रार सांगितली. त्यालाही गवयाची तक्रार रास्त वाटली. बैठकीच्या जागा बदलण्यात आल्या. छोट्या राजानं गवयाला तसं कळवलं, पण रागावून बसलेला गवई काही गाण्याला तयारच होईना. शेवटी एक योजना करण्यात आली. मोठ्या संस्थानिकाच्या गवयानं गाण्याला सुरुवात केली. कारण एवढा हा छोटा राजाचा एवढा गवई अगदी हे असेल, आणि गाणं बेसूर आणि ताल बेताल असं सगळं गाणं त्याचं सुरू झालं. ते त्या गवयाच्या जेव्हा कानावर गेलं, लगेच तो तरा दरबारात आला आणि त्या गवयाला बाजूला सारलं आणि स्वतः गायला सुरुवात केली. 3 तासाच्या गायन श्रवणानं मोठ्या राजानं गवयाचं श्रेष्ठत्व मान्य केलं आणि त्याचा बहुमान केला. कारण त्याचा जो मूळ स्वभाव होता तो काही त्याला बाजूला जाऊ बसू दिलं नाही. सगळ्यांचं असंच असतं. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.